मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 फेब्रुवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजच्या भागात त्यांनी सगळी कोर्टाची तयारी दाखवली आहे, मस्त दाखवलाय आजचा सुद्धा भाग. सुरुवातीला आपण बघतोय सायली जेव्हा प्रेमाने रविराजांना घास भरवत असते तेव्हा पूर्णाजी म्हणतात, पाहिलं का रविराज, देव जेव्हा एका हाताने घेतो तेव्हा दुसऱ्या हाताने देतो म्हणतात. तन्वी कशी का वागेना, पण सायलीचं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. कल्पनाताई पण तेच म्हणतात, खरंय भाऊजी, सायली तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही. रविराज आता भाऊक होऊन म्हणतात, खरंच ग सायली, तू माझीच लेक आहे. नाती रक्ताचीच असतात असं नाहीये बेटा. सायली म्हणते, हो ना बाबा, मग मला वचन द्या, पुन्हा आता तुम्ही असं खचून जाणार नाही. रविराज सायलीच्या हातावर हात देऊन म्हणतात, दिलं बेटा वचन. तिच्या गालावून हात फिरवत म्हणतात, आता माझ्या घरात जो राक्षस जन्माला आलाय ना सायली, त्याला आता अद्दल घडवल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. गेली 22 वर्ष मी तडफडलोय सायली, आता पुढची 22 वर्ष तो कसा तडफड करेल याची मी पूर्ण काळजी घेईल. रविराजांनी असं आता सायलीला वचन दिलंय. आता बघा हा, पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय अर्जुन सायली चर्चा करताना दाखवलेत बेडरूम मध्ये. सायली म्हणते अर्जुनला, सुमन काकू किती घाबरल्या होत्या ना नागराज काकांबद्दल. त्यांना जेव्हा पहिल्यांदा संशय आला तेव्हा तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांनी काय काय सहन केलं असेल ना. हो हो. अर्जुन म्हणतो, सायली, तो व्हिडिओ जेव्हा मी पाहिला ना तेव्हा मला असं वाटत होतं की मी एका अट्टल गुन्हेगाराला बघतोय. नागराज काका काय अग्रेशनने बोलत होता. नागराज काकाच्या चेहऱ्यावर काय अग्रेशन होतं. मी असलं नागराज काकाचं रूप पहिल्यांदाच पाहिलं सायली. सायली म्हणते, तुम्हाला एवढा धक्का बसलाय तर रविराज काकांना किती धक्का बसला असेल. त्यांची अवस्था खरंच मला बघवत नव्हती. अर्जुन आता सायलीकडे एकटक बघायला लागतो. सायली म्हणते, अहो असे का बघताय. अर्जुन म्हणतो, सायली, मगाशी तू सिनियरला ज्या पद्धतीने समजवलं, सिनियरला जेवू घातलंस, किती छान ना. म्हणजे सगळ्यांचे इमोशन तुला कसे का कळतात. सायली म्हणते, कारण त्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या मनाशी नातं जोडावं लागतं. मी नेहमी म्हणते ना, हो, मी माझ्या खऱ्या आईवडिलांना पाहिलं नाहीये, पण ते जर असते तर नक्कीच ते प्रतिमा आत्या आणि रविराज काकांसारखेच असते. मी माझ्या आईबाबांशी जसं वागले असते तसंच मी त्या दोघांशी वागते. अर्जुन म्हणतो, बायको, यू आर कम्प्लिटली सुपर्ब. तुला माहितीये, समोरचा माणूस जर कोलॅप्स झाला ना तर त्याला पुन्हा उभं करण्याची ताकद आहे तुझ्यामध्ये. सायली म्हणते, नाही हो, असं काही नाहीये. अर्जुन म्हणतो, असंच आहे. सायली, मगाशी तू ज्या पद्धतीने सिनियरची समजूत काढलीस ना ते बघून तर मी तुझ्या पुन्हा प्रेमात पडलोय. खरं सांगू तुला, आय फील व्हेरी लकी. तुझ्यासारखी लाईफ पार्टनर मला मिळाली आहे, खरंच. आता नवरा एवढं कौतुक करतोय म्हटल्यावर सायलीबाई लाजणारच. सायली आता गोड लाजते. पुढचा सीन दाखवलाय सकाळचा. आता पहाट झालीये. सायली सगळ्यांच्या आधी जागी झालेली आणि ती चहा करत असते. प्रतिमा आत्या येतात तेवढ्यात तिथे. सायली त्यांना म्हणते, आत्या बसा, हं, तुमच्यासाठी चहा आणते. सायलीने आता चहा केलाय, तो बशीत ओतलाय आणि प्रतिमा आत्याजवळ आणून दिलाय. प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली, तुला थँक्स म्हणायचं होतं ग. सायली म्हणते, कशासाठी. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली, यांची काल जी अवस्था झाली होती ना ती अवस्था बघून मी घाबरून गेले होते ग. म्हणजे तू ज्या मायेने त्यांना समजवलंस ना, त्यांना तू जेव खाऊ घातलंस, मला नसतं ग जमलं. सायली म्हणते, अहो आत्या, रविराज काका मला मुलगी मानतात ना, मग एवढं तर मी करणारच त्यांच्यासाठी. प्रतिमा आत्या म्हणतात, बेटा, तू मानलेल्या नात्यांची किंमत ठेवतेस. ज्यांच्याशी रक्ताचं नातं आहे त्यांनी काय केलं बघ ना. प्रतिमा आत्याला वाईट वाटत असतं झालेल्या प्रकाराबद्दल. तेवढ्यात तिथे कल्पनाताई येतात. कल्पनाताई प्रतिमा आत्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, प्रतिमा, काय ग झालं. प्रतिमा आत्या आता मोठे मोठे डायलॉग मारताय. प्रतिमा आत्या म्हणतात, जिने तिच्या नवऱ्याला ढसाढसा रडताना पाहिलं तिची अवस्था काय होणार हे सांगून नाही कळणार कोणाला. हे आता माझ्या आयुष्यभराचं दुःख आहे. कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा, सगळं ठीक होईल. नागराज भाऊजींनी जे काही केलंय त्याची शिक्षा त्यांना होणारच आहे. जाऊ दे ग तो विषय प्रतिमा, सोड बरं. तू इथे बस, आम्ही आत्ता नाश्ता करून येतो. प्रतिमा त्या म्हणतात, नाही बस अगं कल्पना. अगं तू थांब, मी आणि सायली आज मिळून नाश्ता करू. पूर्णाईने मला या स्वयंपाकघरात सगळा स्वयंपाक शिकवलेला आहे. मी आता स्वयंपाकघरात जायची संधी कशी बरं सोडेल. सायली, चल आपण दोघी नाश्ता करूया. प्रतिमा त्या आणि सायली दोघी मिळून नाश्ता आणि स्वयंपाक करणार आहे. चला, कल्पनाताईंना आज आराम. अस्मिता काही दाखवलेली नाहीये बरं का प्रेक्षकांनो आज. आता इथून पुढचा सीन लई भारी आहे बरं का. नागराज गेलाय जेलमध्ये. नागराज तिथे जेलमध्ये असा टेकून बसलेला असतो.
नागराजच्या एक्झॅक्टली समोर मैपत असतो. मैपत आधी तर नागराजकडे सारखा बघत असतो बरं का एकटक, आणि मग काही सेकंदांनी ते जेलचे ते सळया असतात ना समोरच्या दांड्या, तो टक टक वाजवायला लागतो बरं का मैपत. नागराजचं लक्ष त्याच्याकडे वेधण्यासाठी. नागराज बघतो मग मैपतकडे. आवाज आल्यावर नागराजने पाहिला मैपत म्हणतो, अय नाग्या, प्रेमाभिमात पडला का काय माझ्या? नागराज म्हणतो, तुझ्या प्रेमात मी कशाला पडू? येड लागलं का काय मैपत मला? तू दुश्मन आहेस माझा, दुश्मन. मैपत म्हणतो, नाग्या, दुश्मन मी नाही, अरे दुश्मन तुझी बायको आहे रे. काय सांगत होता मला बायकोबद्दल? कवडीची अक्कल नाही माझ्या बायकोला, बेअक्कल बाई आहे ती. पण त्याच बेअक्कल बाईनं तुझा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ थेट अर्जुन सुभेदार पर्यंत पोहोचवला नाग्या. नागराज म्हणतो, अरे वा मैपत, जेलमध्ये बसल्या बसल्या बऱ्याच खबरा लागतात रे तुला. नागराजने असं बोलल्या मैपत म्हणतो, अरे नाग्या, नागराज शेठ, अहो शेवटी माणसं सांभाळून ठेवलीत मी, पण तुम्हाला तर तुमची बायको पण सांभाळता नाही आली राव. प्रेक्षकांनो, मैपत मुद्दाम नागराजला चिथवण्यासाठी हे सगळं बोलतोय बरं का, पण नागराजला माहिती आहे मैपतचं तोंड कसं बंद करायचंय. त्यामुळे मला तरी वाटतंय की कोर्टामध्ये मैपत सध्या तरी नागराजबद्दल साक्ष देणार नाही, असे एक माझा अंदाज आहे. की नागराजने त्याला सुपारी दिली होती हे काही मैपत सध्या कोर्टात कबूल करणार नाही. त्यामुळेच तो प्रोमो आलाय ना, की नागराज सुटून जातोय पुराव्या अभावी, असं काहीतरी मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मला अंदाज नक्की कळवा. आता इथे रविराज त्या अर्जुनच्या स्टडीमध्ये बरीच कागदपत्र तपासत असतात. अर्जुन तिथे येतो आणि विचारतो, काय रे सिनियर, अरे हे सगळं का काढलंयस तू? नाही, या ऍक्सिडेंटच्या फाईल परत का काढल्यास तू? रविराज म्हणतात, अर्जुन, एक एक गोष्ट सगळी तपासून बघायची आहे. एकेका लूपफुलचा नव्याने अर्थ लागतोय मला. हे तर स्पष्ट आहे रे अर्जुन, की मी माझ्या बायकोच्या आणि मुलीच्या शोधामध्ये तेव्हा अनेक वर्ष वणवण फिरत होतो. पण तेव्हा तेव्हा नागराज मात्र माझ्याच घरात बसून हे सगळं बघत होता रे. रविराज ती कागदपत्र अर्जुनला दाखवतात. अर्जुन खुर्ची घेऊन बसतोय त्यांच्या शेजारी आणि अर्जुनला म्हणतात, बघ इथे स्पष्ट दाखवलं जातंय, बघ या कागदावर आहे की म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर, बघ ना इथे स्पष्ट लिहिलंय की ऍक्सिडेंट झाल्या ताबडतोब लोकांनी माझ्या घरी कळवलं होतं, पण ऍडमिट मात्र वेगळ्याच ठिकाणी केलं होतं. नागराज दुसऱ्या दिवशी सकाळी आला होता तिथे. त्या दिवशी तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी रात्री मी, नागराज, आम्ही सगळे एकत्रच निघालो होतो नाही का? नागराज तर ताबडतोब त्या ऍक्सिडेंटच्या जागी पोहोचायला हवा होता ना अर्जुन. बघ ना रे, तो कुठे आला त्यावेळेला? तो आला ते सकाळी. बघ इथे सगळ्या गोष्टींच्या नोंदी आहेत अर्जुन. अर्जुन ते सगळं क्रॉस चेक करायला लागतो. आता नागराजला कोर्टात शिक्षा द्यायची म्हणल्यावर या सगळ्या डिटेल्सचा यांना तपास करावाच लागणार. त्यातनं त्यांनी आज सुमनची प्रॅक्टिस पण घेतली आहे कोर्टामध्ये कसं बोलायचं, कारण ती जराशी बिचारी घाबरते ना, म्हणून थोडीशी तिची तयारी त्यांनी करून घेतली आहे. आता बऱ्याच गोष्टी ते डिस्कस करताना दाखवलेत रविराज आणि अर्जुन. आता फक्त त्यांचे ओठ हलताना दाखवलेत आणि एका पॉइंटला रविराजांना एकदम असं टेन्शन आलं असं दाखवलंय त्यांनी. असो, आता पुन्हा मैपत आणि नागराजचा सीन बघा. मैपत नागराजला खूप चिडवत असतो, ए नाग्या, तुझ्या बेअक्कल बायकोने तुला असा काहीतरी धक्का दिला की थेट तुझं पार्सल इथे येऊन पडलं रे. काय नागराज शेठ, सगळी तुमची नाटकं वाया गेली. ए नाग्या, काय ऍक्टिंग केली होती रे तू माझ्या समोर? मैपत, माझी लाडकी सुमन कुठे ठेवली? सांग सांग, माझी सुमन कुठे ठेवली? तुला तुझ्या पोरीची शपथ आहे मैपत. काय रडत होता नाग्या? काय रे, माझी मेलेली पोर पण तिथंच आहे. आता तू सडणार रे जलात आयुष्यभर. आता मैपतने ही धमकी दिल्यावर नागराज गप्प बसणार होता का? नागराज गप्प बसला नाही. नागराज आता मैपतला म्हणतो, ऐ मैपत, मी जेलमध्ये सडतोय इथे आणि तू काय करतोय रे? बीचवर सनबाथ घेतोय का दारू ढोसतोय? मैपत म्हणतो, ते पण करेल मी नाग्या, ते पण करीन मी लवकरच, कारण अजून माझ्यामध्ये नियत जागी आहे रे. स्वतःच्या सख्ख्या भावाच्या जीवावर मी नव्हतो उठलो. नागराज म्हणतो, ए मैपत, मी एकट्याने नव्हतं केलं ते सगळं, तू मला सामील होतास. मैपत म्हणतो, ए चल, ते सगळ्यांना माहिती आहे. मग नागराज त्याला धमकी देतो, मैपत, सगळ्यांना जे माहित नाही ते सांगू का सगळ्यांना? ए मैपत, तुरुंगात असलो ना मी तरी तोंड उघडता येतं बरं का मला. 105 संदीप अपार्टमेंट, मँगो गार्डन जवळ पनवेलला. कोण राहतं सांगू का पोलिसांना? कोणाचा पत्ता आहे सांगू?
माहितीये का मैपत कोणाचा पत्ता आहे? सांगू का पोलिसांना? सांगू? कोणाला सांगू रे? किल्लेदारला सांगू का सुभेदारला सांगू? कोणाला सांगू का सांगू अर्जुन सुभेदारला का त्या इन्स्पेक्टर सावंतला सांगू? हा धमकी देतोय प्रेक्षकांनो, क्लिअरली धमकी देतोय. साक्षीचा पत्ता मी पोलिसांना सांगेल म्हणून, कारण साक्षी जिवंत आहे हे अजून सगळ्यांना माहिती नाही ना. कसं झालंय बघा ते, तेरी बी चूप मेरी बी चूप, दोघांची बोट दगडाखाली. वा रे वा, भारीच तमाशा रंगलाय हा. मैपत रागाने नागराजकडे बघायला लागतो. म्हटलं ना मगाशी, मैपत काही तोंड उघडणार नाही प्रेक्षकांनो, कारण त्याला माहितीये नागराज साक्षी जिवंत असल्याचं सगळ्यांना सांगेल. तर आता इकडे रविराजांना आलंय टेन्शन. आता हा अर्जुन त्यांना समजवतो, हे बघ सिनियर, तू सारखं परत परत हे वाचत राहिलास ना तर तुला त्रास होत राहील रे सिनियर. आपल्याला हे सगळं बदलता येणार आहे का झालेल्या गोष्टी? रविराज म्हणतात, त्रास तर होतोय रे अर्जुन, झालेल्या गोष्टी बदलता नाही येणार. पण मी विचार करतोय अर्जुन, नागराजने किती थंड डोक्याने मला संपवायचा प्लॅन केला होता रे. आता म्हणूनच वकील म्हणून या गोष्टींकडे मी बघतोय. तेवढ्यात तिथे सायली येते बर का. आता सायली म्हणते, काय झालं रविराज काका? तुम्ही या सगळ्याचा त्रास करून घेणार नाही आहात. तुम्ही मला वचन दिलं होतं, तुमच्या आहे ना लक्षात? रविराज म्हणतात, होय सायली, आहे माझ्या लक्षात. डोंट वरी, मी तुझं वचन मोडणार नाही, काळजी नको करूस. सायली आणि अर्जुन आता एकमेकांकडे बघतात. मग अर्जुन सायलीने आणलेला चहा रविराजांना देतो. आता दोघेही चहा पित बोलताना दाखवलेत. अर्जुन म्हणतो, आज नागराज काकाला कोर्टात दाखल केलं जाईल. चार्जशीट वगैरे सगळ्या दाखल झाल्याच आहेत त्याच्या विरोधात. आज काहीही झालं तरी नागराज काकाला शिक्षा होणार म्हणजे होणारच. आता या सगळ्यामध्ये प्रियाची तुम्हाला आठवण येतच होती काल, त्यामुळे प्रिया आज थोड्या वेळात दाखवली आहे. आय थिंक सो सगळे सुट्ट्यावर गेले काय की प्रेक्षकांनो. म्हणजे बरेच सीन त्यांनी कव्हर केलेत आणि सगळे बिचारे मस्त सुट्ट्या एन्जॉय करतायत आता. तर असो, तो एक पर्सनल भाग झाला त्यांचा, सहज वाटलं म्हणून सांगितलं. प्रिया हे सगळं ऐकत असते बरं का, रविराज आणि अर्जुनचं बोलणं दाराआडून. हे सगळं ऐकून प्रिया मनात विचार करते, अर्जुन आणि किल्लेदार आता त्या नागोबाला खूप वर्षासाठी जेलमध्ये पाठवतील. मैपत तर ऑलरेडी जेलमध्येच आहे, पण या नागोबाचं काय? या नागोबाने जर माझ्या विरुद्ध तोंड उघडलं तर? नाही नाही नाही, काही झालं तरी या नागोबाचा फणा चेचायलाच हवा. प्रिया विचार करते, नागराजने सांगून टाकलं की प्रिया खरी तन्वी नाहीये तर काय होईल आपलं? आपलाच नंबर पुढचा लागेल. त्यामुळे आता ती नागराजला जाऊन काय धमकी देते ते येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. सायली म्हणत असते अर्जुनला, अहो कधी निघायचंय कोर्टात जायला? अर्जुन म्हणतो, आपल्याला लवकर जावं लागेल. तू एक काम कर, सुमन काकूंना घेऊन तू डायरेक्ट कोर्टात पोहोच. रविराज म्हणतात, नागराजचा वकील जामिनासाठी प्रयत्न करेलच, पण अर्जुन वाटेल ते झालं तरी नागराजला बेल मिळता कामा नये. सायली म्हणते, पण काय हो, सुमन काकूंना आज साक्ष द्यावी लागेल का? अर्जुन म्हणतो, अगं ऑब्विसली, नागराज काकाने तिच्या समोर सगळं कन्फेस केलंय ना, मग सुमन काकूला हे सगळं सांगावंच लागेल. सुमन काकूला साक्ष तर द्यावीच लागेल ना. सायली म्हणते, बापरे, पण आता सुमन काकूनी नागराज काकांचा विचार जरी केला ना तरी त्यांना धडकी भरते. सुमन काकूने हे सगळं आत्मविश्वासाने सांगायला हवं कोर्टामध्ये. अर्जुन म्हणतो, सिनियर, मला असं वाटतं की आपण सुमन काकूची तयारी करून घ्यायला हवी. कोर्टात कसं बोलायचंय, काय बोलायचंय. सायली, तू एक काम कर, सुमन काकूंना आपल्या बेडरूम मध्ये घेऊन ये, आपण तिथेच बोलूयात सुमन काकूशी. आता अर्जुनने सुमनची सगळी तयारी करून घेतली आहे. मुद्दाम त्याने बेडरूम मध्ये बोलवलंय सुमन काकूला, म्हणजे सगळ्यांसमोर तिला ऑकवर्ड नको व्हायला. आता अर्जुन आणि रविराज आधीच बेडरूम मध्ये पोहोचतात, म्हणजे अर्जुनच्या. तिथे त्यांचं थोडं डिस्कशन दाखवलंय. अर्जुन म्हणत असतो तिथे गेल्यावर रविराजांना, सिनियर, सायली इथेच घेऊन येतेय सुमन काकूंना, आपल्याला सुमन काकूला थोडस सांगायला हवं. खाली जर सगळ्यांसमोर आपण बोललो असतो तर सुमन काकूला थोडं ऑकवर्ड वाटलं असतं ना. रविराज म्हणतात, हो बरोबर आहे रे तुझं. आता त्यांचं सहज लक्ष जातं त्या चार्टकडे. अर्जुनने ते सगळे फोटो, मास्टर माइंड ते सगळं तिथे कोलाज करून ठेवलेलं आहे ना एका बोर्डवरती. रविराज ते बघतात खूप निरखून सगळं. अर्जुन म्हणतो, सिनियर, काय रे, काय झालं? रविराज म्हणतात, अर्जुन, तू अजूनही असे चार्ट बनवतोस? अर्जुन म्हणतो, सिनियर, तूच तर शिकवलंयस ना मला, पण हा जो चार्ट आहे ना, हा सायलीने बनवलाय. रविराज म्हणतात, तुम्ही दोघं बऱ्याच दिवसापासून या केसवर अभ्यास करत होतात ना? पुरावा नव्हता म्हणून नागराज मोकाट फिरत होता बाहेर. अर्जुन म्हणतो, जाऊ दे, सोड काका, बस बस. आता तेवढ्या सुमन आलीये बरं का. सायली सुमनला घेऊन येते. सुमन थोडी भांबवल्यासारखी विचारते आधी, काय झालं ग सायली, असं इथे का आणलंयस तू मला? सायली म्हणते, काकू, आता तुम्हाला कोर्टात साक्ष द्यायची आहे.
नागराज काकाच्या गुन्ह्याचे सगळे पुरावे आपण कोर्टात सादर केलेत, पण तुम्हाला तिथे सगळं काही सांगावं लागेल काकू. हे कसं झालं, काय झालं आपल्याला सांगावं लागेल कोर्टात. रविराज म्हणता, हे बघ सुमन, नागराजचा वकील तुला वेडेवाकडे प्रश्न विचारेल, तुला थोडासा गोंधळून टाकेल, पण आपण सगळ्या प्रश्नांची अगदी व्यवस्थित उत्तरं द्यायची आहेत. अर्जुन म्हणतो, हे बघ सुमन काकू, आम्ही सगळे तिथेच असणार आहोत, पण त्या वकिलाला तुला फेस करायचंय, त्या वकिलाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यायची आहेत, त्यामुळे थोडीशी स्ट्रॉंग राहा. सायली म्हणते, हे बघा काकू, काही भीती वाटली तर माझ्याकडे बघा, शांत व्हा, मोठा श्वास घ्या आणि टेन्शन घेऊ नका. आता यांनी रंगीत तालीम सुरू केली आहे बरं का प्रेक्षकांनो. सुमनला कोर्टामध्ये कसे कसे प्रश्न विचारतील वकील, क्रॉस चेक करतील, थोडंसं घाबरवतील, टेन्शन देतील, हे सगळं त्यांनी सुमनला आधीच शिकवलेलं आहे. आता रविराज म्हणतात सुमनला, सुमन जे घडलंय ते नीट सांग, कोणतेच डिटेल अजिबात विसरू नकोस. अर्जुन म्हणतो, चल रेडी आहेस का तू काकू, मी तुला आता प्रश्न विचारायला सुरुवात करतो. सो मिसेस सुमन किल्लेदार, त्या दिवशी काय घडलं होतं हे व्यवस्थित कोर्टाला सांगा. मग सुमन सांगायला लागते की त्या दिवशी हे अचानक आमच्या खोलीमध्ये आले, त्यांनी माझा हात धरला आणि मला असं विचित्र सारखं बोलायला लागले, की म्हणाले की कोणी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, हे सगळं मीच केलेलं आहे, मीच होतो तो, असं सुमन बोलायला लागते पुढे. मग अर्जुन पुढचा प्रश्न विचारतो. अर्जुन पुन्हा डायरेक्ट पुढचा प्रश्न विचारतो, हे केव्हा घडलं, कधी घडलं ते सांगा. सुमन सांगते, अंदाजे 6 वाजले असतील. अर्जुन मग मोठ्याने ओरडून म्हणतो, अंदाजे विचारलं नाहीये तुम्हाला, नेमके किती वाजले ते सांगा. आता हे सगळं सुमनची तयारी करून घेत आहे प्रेक्षकांनो. आता पुढचं जी तयारी आहे ना ती त्यांनी थोडीशी म्यूट केली आहे. बरेच प्रश्न अर्जुन विचारतोय सुमनला आणि सुमन त्याची उत्तरं अगदी धीटपणे द्यायचा प्रयत्न करतेय. खूप वेळ असं त्यांनी म्युझिक लावलंय मागे फक्त बॅकग्राऊंडला आणि आता एका पॉइंटला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अर्जुनने आता सुमनकडनं घेतली आहे, म्हणजे एक तयारी करून घेतली आहे. आता अर्जुनने तिने दिलेलं स्टेटमेंट तिला दाखवलंय सुमन काकूला. अर्जुन म्हणतोय, हे बघ सुमन काकू, हे तू पोलिसांना दिलेलं स्टेटमेंट हे एकदा व्यवस्थित डोळ्याखालून घालून घे. तू जे जे सांगितले पोलिसांना तेच तुला तिथे कोर्टात सांगायचंय. यातला एकही शब्द खालीवर होता कामा नये. तू हे सगळं स्टेटमेंट आधी वाचून घे बरं. सुमन आता ते सगळं स्टेटमेंट वाचून घेते आणि तसंच्या तसं अर्जुनला आता वाचून म्हणजे सांगते, न वाचता तोंडपाठ सांगते. मग अर्जुन त्याचीही तयारी करून घेतोय सुमनकडनं आणि म्हणतोय, चल काकू रेडी आहेस, चल मी तुला प्रश्न विचारतो. मिसेस सुमन किल्लेदार, नागराज किल्लेदारांनी कबुली दिली तेव्हा तुम्ही कुठे होतात? सुमन सांगते, मी आमच्या बेडरूम मध्येच होते. सायली पण तिथेच आहेत. आता रविराज एकदम उठून उभे राहतात आणि म्हणतात, तुम्हाला कसली तरी औषधं सुरू आहेत. मॅडम कसली औषधं घेतायत तुम्ही, काय त्रास आहे तुम्हाला? मग सुमन म्हणते, त्या तर विटॅमिनच्या गोळ्या होत्या, मला काहीही झालेलं नाहीये. अर्जुन म्हणतो, याचा अर्थ तुम्ही माझ्या क्लायंटला खोटं बोललात, तुम्ही काहीही झालेलं नसताना हे नाटक केलं. मग सुमन ते सगळं एक्सप्लेन करायला लागते आणि सुमनचा आवाज पुन्हा बंद केला त्यांनी. मग फक्त इथे दृश्य दाखवलेत आपल्याला. अर्जुन बरेच प्रश्न विचारतोय, सुमन त्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं देतीये. छान दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. ऍक्च्युली सुमन थोडीशी स्वभावाने मलूल आहे ना, तिला कोर्टामध्ये टेन्शन येऊ नये म्हणून हे सगळं तयारी अर्जुन, सायली आणि रविराज करून घेतात तिच्याकडनं. कारण काहीही झालं तरी गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे, त्यासाठी हे सगळं चालू आहे. आता बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर थोडा श्वास लागतो सुमनला. रविराज पण प्रश्न विचारतायत तिला, म्हणजे दोघांनी तिला असं ऍट अ पॉइंट असं एक गोंधळून टाकलेलं आहे बघा. सुमन आता थोडीशी धापा टाकायला लागते. मग पटकन सायली जवळ जाते सुमनच्या आणि म्हणते, काकू काकू घाबरायचं नाहीये, शांत व्हा, शांत व्हा आणि मोठा श्वास घ्या बरं. सुमन आता जरा शांत व्हायचा प्रयत्न करते. सायली म्हणते, शांततेत बोलायचंय काकू, टेन्शन नाही घ्यायचंय. मग सायली पण बराच वेळ काहीतरी समजवते, ते पण आपल्याला ऐकवलेलं नाहीये. असं फक्त ती पाठीवरून हात फिरवते त्यांच्या आणि सांगते की डोकं शांत ठेवा. अशा खाणाखुणा केलेल्या त्यांनी ऐकवल्यात आणि मागे म्युझिक ऐकवलंय. तर असो, आता संपत आलाय प्रेक्षकांनो एपिसोड. अर्जुन म्हणतो, हे बघ सुमन काकू, तुला प्रश्न विचारल्यावरती त्या प्रश्नांचेच उत्तरं द्यायचेत. प्रश्न विचारल्यावरच बोलायचंय, बाकी मध्ये बोलायचं नाही. तुला जर नागराज काकाकडे बघताना भीती वाटली तर तू जज साहेबांकडे बघ, इकडे तिकडे बघ, नागराज काकाकडे बघू नकोस. सायली म्हणते, काकू तुम्हाला जर काही त्रास होत असला तर सांगायचं तिथे कोर्टामध्ये की मला थोडासा वेळ हवाय. आता रविराज म्हणतात, ए बेटा सुमन, हे बघ, आपल्याला जे खरं आहे तेच कोर्टामध्ये सांगायचंय, आम्ही बाकीचं सगळं बघून घेऊ, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. अर्जुन म्हणतो, चल काकू रेडी. आणि मग त्यांची पुन्हा रंगीत तालीम सुरू आहे. पण एपिसोड इथे संपला. आता पुढचा प्रोमो धमाकेदार दाखवलाय त्यांनी. पुढच्या प्रोमोत आपण बघतोय
की अर्जुन पोहोचलाय इन्स्पेक्टर सावंतकडे. तिथे इन्स्पेक्टरांनी सांगितलंय की 2 दिवसापूर्वी कोणीतरी वकील आल्या होत्या महिपतला भेटायला, विशाखा प्रभुणे. आता अर्जुन म्हणतो, महिपतला भेटायला वकील? आणि अचानक कशी काय आली ती महिपतला भेटायला? अरे ती साक्षी वेषांतर करून आली होती ना प्रेक्षकांनो, ती भानगड कळली आहे अर्जुनला. तर अर्जुन आता त्याचा तपास करेलच, पण आधी कोर्ट केस चालू झाली आहे. महिपतची साक्ष घेण्यात येते कोर्टामध्ये. अर्जुन विचारतो महिपतला, कोणी सुपारी दिली होती तुम्हाला? नागराज किल्लेदारने दिली होती का? अर्जुन मग कोर्टामध्ये तो पुरावा सादर करतो ज्यात नागराजने स्वतः कबुली दिली आहे गुन्ह्याची. आता बऱ्याच गोष्टी घडणार आहेत प्रेक्षकांनो. अजून मधुभाऊ आपले जागे व्हायचे बाकी आहेत, साक्षी जिवंत आहे हे कळणं बाकी आहे, आणि खरा मोठा प्रश्न, सायली खरी तन्वी आहे हे सुद्धा अजून सिद्ध होणं बाकी आहे. त्यामुळे टेन्शन नका घेऊ, मालिका अजून बरेच दिवस चालणार आहे आणि आपलं मनोरंजन करत राहणार आहे. अर्जुन सायलीचे लेकरं बाळ पाहायचे प्रेक्षकांनो आपल्याला. आता सायलीच्या डोहाळ जेवणाचं कौतुक करावं लागेल, बऱ्याच गोष्टी आहेत, सगळं काही होईल, पण अर्जुन काही सायलीच्या पायावरचं ते तुळशीपत्र पाहणार नाहीये. बघू आता काय काय भानगडी घडतात मालिकेत पुढे, मजा येईल आपल्याला बघायला अशी अपेक्षा करूयात. चला तर मग मंडळी, निरोप घेते. आज जर बोर झालं नसेल तर प्लीज एपिसोडला लाईक करायला विसरू नका, आणि यानंतरचा लग्नानंतरचा रिव्ह्यू नक्की एन्जॉय करा, तो पण फार भारी दाखवतात प्रेक्षकांनो. पण प्रेक्षकांनो, मला कमेंट करून नक्की सांगा की महिपत नागराजच्या विरोधात साक्ष देईल का? काय वाटतं तुम्हाला? ऑब्विसली बऱ्याच प्रेक्षकांचं मत असणारच आहे की तो नाही देणार. बघूयात म्हणा काय घडतंय ते. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. टेक केअर. धन्यवाद.